सबंध देशभर अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या स्टिंग एनर्जी ड्रिंकने महागड्या रेड बुल मॉन्स्टरसारख्या एनर्जी ड्रिंकला मागे टाकले आहे। प्रत्येक पानटपरी, चहाचा गाडा, किराणा दुकान, मोठे मॉल्स अगदी सहजपणे कुठेही स्टिंग उपलब्ध होऊ लागले आहे। 20 रुपयाला उपलब्ध होणारी स्टिंगची बाटली अगदी कुणालाही परवडत आहे। त्यामुळे भारतातला 90% पेक्षा जास्त कोल्ड्रिंक्समधील शेअर स्टिंगने काबीज केले आहेत। शाळा कॉलेजातील मुलं अगदी फॅशन म्हणून दिवसाला 2-2, 3-3 स्टिंगच्या बाटल्या पिताना दिसत आहेत। तुकाराम मुंडे यांनी पदभार घेतल्यानंतर भेसळीवर हातोडा मारायला सुरुवात केली आणि सरकारनेही शाळेच्या 500 मीटर अंतरामध्ये बंदी घातली। नेमका काय प्रकार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राइम एक्सपोज। महाराष्ट्रात शाळांच्या 500 मीटर अंतरावर राज्य सरकारने तत्सम उच्च कॅफेनयुक्त एनर्जी ड्रिंकवर बंदी घातली आहे। उच्च कॅफेनमुळे हृदयाचे ठोके वाढणे, अस्वस्थता, घाबरल्यासारखे वाटणे, झोप न लागणे, रक्तदाब तात्पुरता वाढणे, जास्त साखर असल्याने वजन वाढणे, दातांचे नुकसान होणे आणि वारंवार सेवन केल्याने कॅफीनची सवय लागणे इतके सारे दुष्परिणाम असतानाही अनेकांना स्टिंग घेतल्याशिवाय चैन पडत नाही। अनेक मुलं दिवसाला 3 ते 4 बाटली स्टिंग फॅशन म्हणून पितात, परंतु त्यांच्या शरीरावर प्रचंड दुष्परिणाम होत असतो आणि हे त्यांच्या लक्षातही येत नाही। फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड इंडियाने स्टिंगसह काही कंपन्यांना एनर्जी ड्रिंक असा उल्लेख करून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल नोटिसा बजावल्या आहेत। शाळेत गेल्यावर आपला मुलगा किती वेळा स्टिंग पितो याची पालकांना कल्पनासुद्धा नसते। अनेक मुलांना कॅफीनची सवयच लागलेली असते। एकही दिवस स्टिंग पिल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही। त्यामुळे भारताचे भविष्य असलेली ही मुलं कॅफीनच्या आहारी जात असताना पाहायला मिळत आहेत। राज्य सरकारने हा निर्णय घेतला, पण अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत। त्यामध्ये स्टिंगवर फक्त शाळांच्या 500 मीटर अंतरामध्ये बंदी घालून काय फायदा होणार, कारण जी मुलं स्टिंगच्या आहारी गेली आहेत ती ते कुठूनही उपलब्ध करू शकणार आहेत। त्यामुळे या निर्णयाचा कितपत फायदा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे। मेडिकलसह अगदी कुठेही उपलब्ध होणाऱ्या स्टिंगच्या एका बॉटलमध्ये 28 कॅलरीज, 7 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, टोटल शुगर 6.8 ग्रॅम, ॲडेड शुगर 6.8 ग्रॅम, सोडियम 32 मिलीग्रॅम, विटॅमिन B6 0.13 मिलीग्रॅम, विटॅमिन B12 0.15 मिलीग्रॅम आणि प्रोटीन्स 0 असं लिहिलेलं असतं। एनर्जी ड्रिंक या एकाच नावामुळं अनेक जण स्टिंगची बाटली पितात आणि त्यांच्या अंगामध्ये तरतरी येते। थोड्या वेळाने ती तरतरी उतरते, अंग ढिलं पडल्यासारखं वाटतं। त्यामुळे परत तरतरी येण्यासाठी परत स्टिंगची एक बाटली पिली जाते आणि हळूहळू ती सवयच बनून जाते। त्यामुळे अनेकांना तरुण वयातच शुगर, किडनी विकार झालेले पाहायला मिळतात। परंतु आता सरकारने शाळांच्या जवळ ही स्टिंग विक्रीची बंदी घातल्याने अनेकांना याचे दुष्परिणाम लक्षात येऊ लागले आहेत। पण खरंच सरकारने यावर फक्त शाळांच्या 500 मीटर अंतरामध्ये घातलेली विक्री बंदीबद्दल तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि प्राइम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।